काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा जो गोंधळ झाला त्यावेळेस काही ईबी फॉर्म एखादा दोन इकडे तिकडे गेला असेल, परंतु पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे, त्यानुसार आमचे पक्षाचे अधिकृत उमेदवार राहतील। राजकीय इच्छाशक्ती उमेदवार वाढले त्याच्यामुळे शेवटच्या टप्प्यात जो गोंधळ झाला त्याच्यामुळे जर काही घडलं असेल तर ते फार काही खूप काही झालंय असं काही झालेलं नाही। त्यातून काहीतरी चांगला मार्ग पार्टी काढेल, पक्ष काढेल। पक्षाची जी अधिकृत यादी जाहीर केलेली तीच अधिकृत राहणार। नाशिक नवीन नाशिक भागामध्ये आणि शहरामध्ये अनेक ठिकाणी दोन ठिकाणी ईबी फॉर्म दिलेले आहे आणि त्यामुळे प्रचंड गोंधळ झालाय। नेमकं काय हा सगळा गोंधळ आहे, कोणाचे ईबी फॉर्म उडालेत आणि काय हे सगळं घडत आहे? हॅलो, पक्षाने कालच अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे, त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आपण जाहीर केलेले। राहिला विषय ईबी फॉर्मचा, काल थोडाफार काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा जो गोंधळ झाला त्यावेळेस काही ईबी फॉर्म एखादा दोन इकडे तिकडे गेला असेल, परंतु पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे, त्यानुसार आमचे पक्षाचे अधिकृत उमेदवार राहतील। पण आता सिडको मध्ये तुम्ही जी यादी दिली आहे त्या यादीनुसार असं कळत आहे की जे काही उमेदवार आहेत त्यामध्ये बडगुजरांच्या घरामध्ये तुम्ही दिलेल्या यादीच्या 2च उमेदवार आहेत, इथे मात्र 3 त्यांचे अर्ज जे आहेत ते वैध ठरले, त्याला ईबी फॉर्म देखील वैध ठरलाय। आता जी छाननी चालू आहे त्यानुसार जे काही होईल त्यानुसार पक्ष निर्णय घेईल, परंतु आम्ही पक्षाची जी अधिकृत यादी जाहीर केलेली तीच अधिकृत राहणार। याबाबत जर काही एखादा ईबी फॉर्म इकडे तिकडे झाला असेल गोंधळामध्ये तर पक्षाला निर्णय घ्यावा लागेल आणि तो पक्ष निर्णय घेईल। पण निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत 5 प्रभागामध्ये 2 आपण ईबी फॉर्म दिलेले आहेत, यामध्ये पहिलं तर आहेर असतील, इकडे शहाणे असतील, अशा 5 प्रभागात आहे। आपण आपल्या यादीनुसार ईबी फॉर्म दिलेले आणि तेच ग्राह्य धरावे असा आपला अधिकारी तांत्रिक कारण सांगून ज्याचा अर्ज पहिले आलेला आहे तो वैध ठरवला जातोय, बाकीचे अवैध ठरवले जात आहेत। आता ज्यांनी काही अर्ज बाद झाल्याचं माहिती मिळाली त्यांच्या हातात त्या कारण मिळाल्यानंतर आपण तशी आवश्यकता वाटली तर अपील करू, पक्षाकडून अपील केलं जाईल। पण मग आता ही वेळ का येते पक्षावर अपील करण्यापर्यंत? म्हणजे तुमच्या आदेशाने पार्थिव डिफरन्स आपण तुमच्या आदेशाने पक्ष चालतो, तुम्हाला आता विनंती करण्याची वेळ येते, असं का घडतंय पक्षात? राजकीय इच्छाशक्ती उमेदवार वाढले त्याच्यामुळे शेवटच्या टप्प्यात जो गोंधळ झाला त्याच्यामुळे जर काही घडलं असेल तर ते फार काही खूप काही झालंय असं काही झालेलं नाही। त्यातून काहीतरी चांगला मार्ग पार्टी काढेल, पक्ष काढेल। एका उमेदवाराला 2 ईबी फॉर्म देण्यामागे काय कारण होतं? एका उमेदवाराला 2 ईबी फॉर्म दिलेले नाहीये। शेवटच्या क्षणी जो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये जो गोंधळ उडाला होता त्यावेळेस एखादा सही केलेला ईबी फॉर्म इकडे तिकडे गाळ झालेला असेल, परंतु आमची अधिकृत भूमिका ही ज्या उमेदवार यादी जाहीर केलेली तीच राहणार। पण कुठला प्रभाग आहे का तिथे तुमच्या उमेदवारी अर्ज घाळ करून 122 मध्ये मी कसं सांगू शकतो? तुम्हाला थोडा वेळ द्या, मी त्यानुसार सांगू शकतो। पण काल उमेदवार जे अधिकृत उमेदवार आहे ते आम्ही वर्तमानपत्रात पण दिले ना, पक्षाचे वर्तमानपत्रात घाळ कोणी केले? कोण होतं की ज्यांनी तुमचे उमेदवारी अर्ज पळवले? काही कायदेशीर कारवाई करणार आहे का तुम्ही? निश्चित ज्यांनी पक्षाच्या विरोधात चुकीचं काम केलं त्याचा अहवाल प्रदेशात जाईल आणि त्यांच्यावर कडकातली कडक कारवाई होईल। काल मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलेलं होतं की आमचा एकही ईबी फॉर्म गाळ झालेला नाहीये। आपण ती शहानिशा करून काय ती पुढील दिशा ठरवू। आजपर्यंतचा इतिहास असा आहे, आपण फक्त सांगतात कारवाई करू, पण तो प्रत्यक्षात कुठल्याच स्वरूपाची कारवाई होत नाही। आता तर या कारवाईवर कोण विश्वास ठेवणार? आजपर्यंतचा इतिहास असाही आहे आमदारांच्या मुलामुलींनी उमेदवारी भरायची नाही तर ज्यांनी भरली ते काढून घेणार आहे, ज्यांनी नाही भरली ते भरणार नाहीये, हा पण इतिहास आहे पक्षाचा। एका घरात तुम्ही 3 उमेदवार दिलात ना, बडगुजरांच्या घरात तुम्ही 3 उमेदवार दिल्यात, एकीकडे म्हणायचं एका घरात उमेदवार द्यायच्या नाही, 3 उमेदवार तुमच्या अधिकृत झाल्यात। अधिकृत आपली जी यादी जाहीर झालेली आहे ती बघा, आपण त्या यादीनुसार ज्या उमेदवार राहतील त्या उमेदवार फायनल होतील। तेच होणार, अधिकृत जे होणार ते फायनल होणार। एका घरात 2 उमेदवार आहे, जे झालेलं असेल ते एका घरात 2 उमेदवार आहेत, कसं कार्यकर्त्यांना अन्याय नाही? असं काही ठरलेलं नाहीये का एका घरात 2 द्यायला नाही पाहिजे, फक्त आमदारांच्या मुलीला द्यायचं नाही असं ठरलेलं आहे। केदार साहेब, पण आता ही जी तांत्रिक अडचण आहे, ही जी तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे, आता जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपलं अपील देखील मान्य केलं नाही तर शेवटी उमेदवार अपील मान्य कसं करणार? आम्हाला ती संधी मिळेल ना, अजून त्यांनी त्या हातात दिलेलं नाहीये, त्यानुसार आम्ही जाऊ ना। मुळात बडगुजर नुकतेच पक्षामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं अशा स्वरूपात तुम्ही म्हणतायत की
काही इकडे तिकडे गहाळ झालेले असतील की निदान त्यांना पक्ष शिस्त माहिती नाही तर माझं काय? मी ठामपणे सांगतो, पक्षाचे जे अधिकृत उमेदवार राहतील, प्रदेश भाजपने जे सांगितलेले राहतील तेच राहतील. उर्वरित त्यांना पक्ष सांगेल की या जागेवरून तुम्ही उमेदवारी काढून घ्या, नाही काढली तर पक्ष त्यांच्यावर कारवाई पत्र करेल. देणार का पक्ष आयोगाला? पत्र अधिकृत उमेदवारांसाठी पत्र देणार का? ऑलरेडी पत्र दिलेलं आहे. अधिकृत जी उमेदवारांची यादी ऑलरेडी दिलेली आहे. आपल्या वर्तमानपत्रात पण आपण जाहीर साहेब, केली. ऐका ना, तुम्ही म्हणताय गहाळ झालेले आहे. ते प्रभाग 24 आहे, प्रभाग 25, प्रभाग 26, प्रभाग 29, प्रभाग 10 इथे 2-2 एबी फॉर्म आहेत. म्हणजे सगळे गहाळ झालेले आहेत म्हणून इथे 2-2 आहेत. ते पक्षाकडून देण्यात आले, हे क्लिअर करा. आम्ही शहानिशा करून जे काही उमेदवार ठरलेले, पक्षाकडून ठरलेले ते उमेदवार राहतील आमचे, हे निश्चित आहे.